नमस्कार मित्रांनो, आज चाललोय खंडोबा मंदिरला दर्शन घेण्यासाठी, जे जवळपास 1200 वर्ष जुनं आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे असं म्हटलं जातं। हे आहे भुगावला, चांदणी चौक पासून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर दूर आहे। तर चला मग। चांदणी चौक पासून भुगावला जाताना डाव्या साईडला आपल्याला एम्ब्रोसिया रिसॉर्ट लागतो। त्याच्या थोडे पुढे गेल्यानंतर तिथं आपल्याला परत डाव्या साईडला एक रस्ता वळतो। तिथे एक बोर्ड आहे 115 हिल्टन, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। मंदिराचं गुगल मॅप लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। तर आम्ही पोहोचलो खंडोबा मंदिरला। तर चला आज जाऊन आपण दर्शन घेऊ। मंदिर मध्ये आत एंटर करताच आपल्याला उजव्या साईडला दिसते ती जुनी विहीर। ही पण त्याच काळात बांधली गेलेली आहे आणि तिथंच आहे पाण्याची टाकी, जिथे आपण हातपाय धुवू शकतो। मंदिराच्या समोर आपल्याला काही शिळा दिसतील आणि ही गणपतीची मूर्ती नवीन आहे। ही शिळा त्या जुन्याच काळातली आहे। मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीलाच मंदिराच्या चौकटीवर आहे गणेशराजांची मूर्ती। तर इथं आहेत ते आपले मल्हारी मार्तंड। हे जवळजवळ 1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। पण मंदिराच्या बाजूला पाहिलं तर मंदिराच्या बाजूला अजून एक 4 छोटी मंदिरं आहेत। त्यातले एकातली मूर्ती नाही आहे आता। तर हे आहे गणपती मंदिर। गणपती मंदिरच्या बाजूला आहे शिवलिंग आणि त्याच्या बाजूला आहे मारुती मंदिर, चपेटदान मारुती मंदिर आहे। आणि हे जे नाही आहे, इथं दत्तात्रयाचं मंदिर होतं। तर कारण की मी याच्या आधी आलो होतो, त्याच्यामुळे मला माहित आहे। आणि याच्या समोर 2 मंदिरं आहेत। तर कोणती कोणती मंदिरं आहेत पाहूया। हे आहे आई मळाई देवीचं मंदिर आणि त्याच्या बाजूला आहे आई पद्मावती देवीचं मंदिर। तर अशी ही एक 6 मंदिरं आहेत। तर चला आता थोडा इतिहास पाहू। तर या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की हे पांडवकालीन मंदिर म्हटलं जातं। औरंगजेब किंवा मुघलांनी हे जे मंदिर आहे हे फोडलेलं होतं। इथल्या मूर्तीची विटंबना केलेली होती, पण नंतर त्याला वज्रलेप देऊन ही जी मूर्ती आहे ती व्यवस्थित करण्यात आली
आणि नंतर परत त्याची पूजा करण्यात आली. तर अशा प्रकारे या मंदिराचा इतिहास आहे. त्यासोबत एक आहेत ते फार म्हणजे लहान असताना यायचे, तर शालेय जीवनात यायचे, तर त्यांचा अनुभव बघूया कसा आहे. सांगा बाबा. शालेय जीवनामध्ये आम्ही सहल म्हणून इथे यायचो. अच्छा. शाळेतली सहल म्हणून. शाळेची सहल म्हणजे अगदी पहिली दुसऱ्याचा काळ, पाचवीतला चौथीत असा काळ. हा. या ठिकाणी एवढी प्रगती नव्हती. हा बरोबर. खड्डे होते, मोठे मोठे दगड होते, करवंदीच्या कडानी जाळ्या होत्या. आणि त्या जाळ्याच्या बाजूला करीत आम्ही देवदर्शनासाठी. देवदर्शन. अरे वा. फार प्राचीन काळातलं बावधन हे दैवत म्हणजे फार अगदी जागृत देवस्थान. म्हणजे नाही तर 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट असेल कमीत कमी. आता माझं 70-71 आहे. हा म्हणजे 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट. शालेय जीवनातलं सांगितलं. अरे वा वा. आणि प्रगती जशी होत गेली आता तर व्यवस्थित आहे. छान छान छान. थँक्यू.